दादासाहेब कोरेकर सर प्रतिमेचं पूजन करत आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सरांच्या म्हणजे माणिकराव देशमुख सरांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने सुरुवातीला त्यांना वंदन करतो आणि त्यांच्या एक दोन आठवणी सांगून, कारण सरांचा आणि माझा काळ हा बरोबर अनेक वर्षे गेला. तसं पाहिलं तर सर आमचे नातेवाईक, आमची गावं शेजारी, मी नावऱ्याचा ते करड्याची, त्याचबरोबर आम्ही एकमेकाचे नातेसंबंधी. आणि दुसरी त्यांची आणि माझी ओळख म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी. असं सांगितलं जातं की जब आगे संसार में हमर वये जगह हसे, जग बसे संसार से हम हसे जगत होय. जीवनामध्ये आल्यानंतर माणूस काय करतो. मी याच्यावरती सरांच्यावरती सर गेल्या वर्षी यूट्यूबला दादासाहेब कोरेकर या नावाने माझे अनेक व्हिडिओ आहेत, शिवचरित्रावर आहेत आणि इतर चांगल्या व्यक्तींच्या कार्याबद्दलचा गौरव आहे. तर गेल्या वर्षी टाकला आणि आजही मी काही ग्रुपला काही लोकांना पाठवला आहे, नातेवाईकांना. तर त्याच्यामध्ये सविस्तर त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. नावडे शाळेमध्ये मल्लिकार्जुन विद्यालयामध्ये सर शिक्षक होते, आम्ही विद्यार्थी. उत्तम प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला त्यांचं लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. त्याचं कारण आहे की त्या काळामध्ये मार्गदर्शन करणारी माणसं घरची कुणी नसायची आणि शिक्षकही दुर्लभ व्हायचे. आणि सर शेजारच्या गावचे नावऱ्यामध्ये 4-6 वर्षे त्यांनी नोकरी केली. त्या काळामध्ये आम्ही तिथं होतो. त्यानंतर सर पुढे वाघोलीला आले आणि पुढं त्यानंतर त्यांचा माझा संबंध आला. म्हणजे मी भारत हायस्कूल शिवणे येथे शिक्षक असताना सरही तिथे शिक्षक होते. म्हणजे आम्ही सहकारी म्हणून आमचे पुन्हा भेट झाली आणि त्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन लाभलं. म्हणजे आम्ही बरोबरचे जरी असलो, सहकारी असलो तरी त्यांचं मार्गदर्शन मोलाचं होतं, अनुभव मोठा होता. आणि मोकळेपणानं बोलणं आणि अतिशय प्रेमळ असा स्वभाव होता. सरांना पाहिल्यानंतर आपल्याला नवीन काही शिकायला मिळेल असं नेहमी वाटायचं. विषयाची गोष्ट नाही, विषय सगळे शिक्षक शिकवतात. कमी जास्त काय होत असेल ती गोष्ट वेगळी. कुणी चांगलं म्हणतं हे चांगले शिकवतात ते, पण त्याच्यामध्ये जीवनामध्ये उभं राहण्यासाठी जे मार्गदर्शन लागतं ते सरांच्याकडून आम्हाला खूप मिळालं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं भांडार ते सांभाळत होतं आणि शाळेचंही भांडार त्यांच्याकडे होतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं भांडार नंतर झालं. त्या पतसंस्था होती मोठी आणि त्या पतसंस्थेमध्ये जवळजवळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिपाई ते मुख्याध्यापकपर्यंत सर्व कर्मचाऱ्याची त्यांचा संबंधही आहे. MP देशमुख याच्या पलीकडे ओळख सांगण्याची गरज नाही आणि सगळ्यांची चिंता वाहणारे. आता कर्ज म्हटलं त्यावेळेस शिक्षक गांजले होते, आजच्यासारखे पगार नव्हते. मग पुढं 500 रुपये 1000 रुपये कर्ज काढायचं प्रपंचाला आधार मिळावा म्हणून आणि ते काम सरांकडे होतं. तेव्हा कुणाचीही अडवणूक न करता सरळ मनाने पटकन त्याचं काम करणं ही त्यांची वृत्ती होती. अशा प्रकारचा जीवनकाल ज्या माणसाने व्यतीत केला त्यांना दीर्घायुष्यही लाभलं. पण थोडासा काळ त्यांचा शेवटी आजारपणात गेला. पण सगळ्या नातेवाईकांना त्यांच्याबद्दल एक आदर आजही आहे, पूर्वी होता. आणि जर त्याचे वरून जरी कडक वाटले तरी त्याची गोष्ट अशी असायची की आता रागावले तर थोड्या वेळाने पाठीवरून हात फिरवायचे. मी हे का सांगतो तर कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे
आणि सहकारी शिक्षक म्हणून जो अनुभव घेतला तिथे आम्हाला चांगलं त्यांचं मार्गदर्शन मिळालं. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे आपल्यातून हरपलं 1 वर्ष झालं, परंतु स्मृती ह्या चिरंतन राहत असतात. त्या त्यांच्या कार्यातून, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून, त्यांच्या वर्तणुकीतून आणि अशा प्रकारे त्यांचं जीवन कार्य, विशेषतः सांगायचं म्हणजे आता सरांचे मेवणे वगैरे इथं आलेले असते. जगताप साहेब ते काय समोर बसले, जगताप साहेबांचे ते सहकारी होते. जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक त्यांनी काम केले. शामराव जगताप पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव होते, उपसचिव. आणि त्याचबरोबर जेवरोडच्या हायस्कूलमध्ये जगताप साहेब मुख्याध्यापक आणि माणिकराव सर हे त्यावेळेला शिक्षक म्हणून कार्य करत होते. जगताप साहेबांचा त्यांच्यावरती खूप असा विश्वास होता. माणिकराव सांगतील ते जगताप साहेब ऐकायचे. आणि त्यामुळे अनेक माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना, माझ्यासारख्या लोकांना त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये जगताप साहेबांना सांगून नोकरी लावले. शिपाई असो, नाहीतर पुढे झालेले आता तुकाराम देशमुख म्हणून करण्याचे ते मुख्याध्यापक होते, ते त्यांचे चुलत बंधू, ते त्यांनाही नोकरी लावण्याचं काम सरांनी केलं. तेव्हा अशा आमच्यासारखी जी आज 75च्या पुढे गेलेली पिढी आहे ती सगळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडली गेली. तेव्हा त्यांना या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांची आठवण आम्हाला सतत राहते आणि पुढेही राहील. तेव्हा त्यांच्याबद्दल आधी काय बोलावं हे एवढं बोलून थांबतो.